इतक्यात धर्मराजा आले आणि धर्मराजा म्हणतात की हे प्रभू, प्रजेचं रक्षण करण्याकरता शत्रू बरोबर युद्ध केलं तर राजाला दोष लागत नाही, परंतु या शास्त्रवचनात माझं समाधान होत नाही. मीच आणि माझ्या भावांना मारलं, त्याचं पाप मला लागलं. आता त्या पापाचं प्रायचित्त, मी किती पापी आहे. माझ्या भावांना मी मारलं नसतं तर माझ्या आई वडिला विधवा झाल्या नसत्या. मी खूप पापी आहे, मी खूप पापी आहे. माझं समाधान कशामुळे होईल? भगवान म्हणतात की त्यावेळेस त्या अर्जुनाला मोह झाला होता. तो हे माझे काका, हे माझे मामा, यांना मी कसं मारू, यांना मारत मला पाप लागेल. आयुर युद्धभूमीवर त्या अर्जुनाला मोह झाला, स्वतःच्या कर्तव्य विसरला. त्याच्या कर्तव्याची जाणीव प्राप्त करून देण्याकरता मी त्याला गीता तत्वाचा उपदेश केला. परंतु धर्मराजा माझ्यापेक्षा मोठे आहे. लहानपणी मोठा घास कसा घेऊ? त्यातल्या त्यात कान टोचायचे यांना. मग कान टोचायचे असले, घरच्या घरी टोचले तर काय होतात? पिसळतात. म्हणून मग आता सोनाला काहीच केलं पाहिजे. त्या धर्मराजाने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर धर्म विचारणारा भगवान म्हणतात की चला आपण युद्धभूमीवर जाऊ. तिथे युद्धभूमीवर गेले तर भीष्माचार्य एखाद्या राजदूतासारखे बाणाच्या शेवर पडलेले होते. 5 पांडवांनी आल्याबरोबर भीष्माचार्याला नमस्कार केला आणि त्यावेळेस भीष्माचार्य म्हणतात की पांडवांनो, खरोखर तुम्ही किती भाग्यवान आहात. अरे अर्जुनासारखा धनुर्धारी, धर्मासारखा पुण्यात्मा, भीमासारखा गदाधारी आणि ज्यांचं रक्षण करणारा पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण असून सुद्धा ज्यांच्या जीवनात एवढे दुःख आले, ज्यांच्या जीवनात एवढे संकट आले, म्हणजे काल प्राबल्यवान म्हटला पाहिजे, कालच सामर्थ्यवान आहे. हे पांडवांनो, अरे ज्यांना तुम्ही साथी बनवण्याकरता संकोच केला नाही, स्वतःचा बायकोचा भाऊ साला म्हणून थट्टामस्करी केली, मित्र म्हणून त्याची उपहास केला, परंतु तो जगचालक परमात्मा आहे. दुष्टाचा नाश, धर्माची स्थापना करण्याकरता ते कृष्ण रूपाने अवतीर्ण झाले आहात आणि त्यांनी मला वचन दिलं होतं की तुझ्या अंतकाळाच्या वेळी मी तुला भेट देईल. मग आपलं वचन पूर्ण करण्याकरता ते माझ्या जवळ आलेले आहे. इतक्यात भगवान कृष्णाने धर्मराजाला आणि सूचना केली, प्रश्न विचारला की तुला धर्मासंबंधी जे प्रश्न विचारते असतील ते आता तू भीष्माचार्यांना विचार. त्यावेळेस भीष्माचार्यांनी धर्मराजाला अनेक प्रश्न विचारले. भीष्माचार्यांनी धर्मराजाला प्रवृत्तीपर धर्म सांगितले, निवृत्तीपर धर्म सांगितले, स्त्री धर्म सांगितले, भगवत धर्माविषयी धर्म सांगितले आणि शेवटचा प्रश्न धर्माविषयी आणि धर्मराजानं आणि भीष्माचार्यांना विचारला. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्ताकं प्रवर्तन्तं प्राप्नुर्माणः शिवम्. हो धर्म, म्हणजे आतापर्यंत तुम्ही धर्म सांगितले, परंतु सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता? हो धर्म सर्व धर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर् जन्म संसार बंधनात्. हा शेवटचा प्रश्न आहे. आतापर्यंत तुम्ही प्रवृत्तीपर निवृत्तीपर धर्म सांगितले, परंतु सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता की ज्या धर्माचं आचरण केलं असताना मनुष्य जन्म मृत्यूच्या संसारातून पार होईल? त्यावेळेस आता भीष्माचार्य त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. भीष्म उवाच जगात्रभं देवदेवं मनन्तं पुरुषोत्तमं त्वन्नाम सहस्रेण पुरुषा सततोत्थिता. मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताची 1000 नामानं स्तुती करणे हाच मनुष्याचा काय आहे? श्रेष्ठ धर्म. स्तुवन्ताकं भीष्म उवाच जगात्रभं देवदेवं मनन्तं पुरुषोत्तमं त्वन्नाम सहस्रेण पुरुषा सततोत्थितः तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायस्त्वं नमस्यं च यजमानस्तमेव च अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं त्वं नित्यं सर्वदिक्पातिको भवेत् ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवद्भवं. पुढे ईशा सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः. ईशा सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः. माझ्या मते सर्वात श्रेष्ठ धर्म आतापर्यंत जे धर्म सांगितले, ईशा म्हणजे हा धर्म कोणता? सकाळी उठून भगवंताचं नामस्मरण करणे. धर्मराजानं प्रश्न विचारला आहे धर्मासंबंधी आणि भीष्माचार्य सहस्रनामाचा पाठ सांगतायत की मनुष्यानं सकाळी उठल्यावर भगवंताच्या 1000 नामांनी स्तुती करावी. इतक्यात झालं काय की दक्षिणायन संपलं आणि उत्तरायणाला सुरुवात झाली. दक्षिणायन भीष्माचार्य इच्छामर्दी होते
अर्जुनाच्या बाणाचा प्रहार झाला त्यावेळी दक्षिणायन चालू होतं आणि म्हणून दक्षिणायनात देह ठेवायचा नाही म्हणून भीष्माचार्य 28 दिवस बाणाच्या शेवेत काढले आणि नेमके स्वतः भगवान श्रीकृष्ण समोर आहे, मुखामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करता आहे. उत्तरायण सुरू झालं. भीष्माचार्यांनी मन बुद्धी चित्त भगवंताशी जोडलं. समोर भगवान कृष्ण उभे आहेत, मुखामध्ये सहस्रनामाचा पाठ चालू आहे. उत्तरायणाची वेळ आलेली आहे, दिवस आहे आणि अशा वेळी भीष्माचार्यांनी आपलं मन बुद्धी चित्त भगवंताशी काय केलं? विलीन. मग पंच प्राण विलीन केले. भीष्माचार्य त्यांनी आपला देह सोडला. त्यावेळेस पांडवांना खूप दुःख झालं. स्वर्गातील देवांनी भीष्माचार्यावर पुष्पवृष्टी केली. भीष्म भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. पांडवांनी खूप शोक केला. त्यावेळेस भगवंतांनी पांडवांचं सांत्वन केलं, सांगितलं की आता काही दुःख करू नका. जीव हा ऋणानुबंधनाने एकत्र येत असतो. आत्मा अमर आहे, शरीर नाशिवंत आहे, कुठल्याही प्रकारे शोक करणे योग्य नाही. आणि भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भीष्माचार्यांचे अंत्येष्टी श्राद्ध करवून घेतलं. युद्धभूमीवर जे मेलेले होते त्यांचं सुद्धा श्राद्ध धर्मराजाकडून करून घेतलं. पा ते किती दुष्ट होते, पापी होते, परंतु ते त्यांचं अंत्येष्टी श्राद्ध कोणाच्या हातून झालं? धर्मराजाच्या हातून. पुण्यात्मा आणि सगळं स्वतः भगवान तिथे हजर होते. अशा प्रकारे तिथे युद्धभूमीवर जे मेलेले होते सर्वांचं पिंडदान तर्पण केलं आणि मग हस्तिनापुराचा राजकारभार आता कोणावर सोपवावा म्हणून गांधारी आणि धृतराष्ट्र यांच्या सल्ल्याने, कारण आता त्यांना देणंच लागणार नाही कसं काय म्हणतील, तर त्यांच्या सल्लामसलतीने आणि धृतराष्ट्र आणि गांधारी यांची जबाबदारी पांडवावर सोपवून, कारण म्हातारपणी कोणीतरी पाहिजे ना, म्हणून पांडवावर सोपवली आणि हस्तिनापुराचा राजकारभार युधिष्ठिराच्या हातात दिला. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले. जोपर्यंत दुःख होतं तोपर्यंत भगवंतांनी पांडवांची साथ सोडली नाही. आता राज्यावर बसवलं, आता तुम्ही सुखात, मी चालला. द्वारकेला निघून गेले. जी उत्तरा जिला गर्भधारणा होती, भगवंतांनी जिचं रक्षण केलं होतं, गर्भात असताना ज्याचं रक्षण केलं होतं, एक दिवस आणि उत्तरेने अभिजित मुहूर्तावर आणि एका सुंदर दिव्य बालकाला जन्म दिला. तो जो बालक जन्माला आला, तो जन्माला आल्याबरोबर रडला नाही, तर तो चारही दिशांचं निरीक्षण करत होता. आईच्या गर्भात असताना 4 हाताचा पुरुष माझं रक्षण करत होता, तो आता कुठे गेला? म्हणून धर्मराजानं ज्या वेळेस आणि परीक्षिताचं जातकर्म संस्कार केले, नामकरण संस्कार केलं, तो परीक्षा करत होता म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? परीक्षित. अभिजित मुहूर्तावर, अभिजित मुहूर्त म्हणतात की 11:15 पासून सुरू होतो 12:20 पर्यंत. या काळात जर जन्म झाला तर त्याला अभिजित मुहूर्त म्हणतात. म्हणून कृष्णाचा जन्म, रामचंद्र प्रभूचा जन्म अभिजित मुहूर्तावर झाला आणि परीक्षिताचा जन्म ज्यावेळेस परीक्षित जन्माला आला त्यावेळेस धर्मराजानं ब्राह्मणांना भरपूर दान धर्म केलं आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी परीक्षित राजाचं म्हणजे जन्माला आला त्यावेळेस भविष्य सांगितलं. ते म्हणतात की हा खूप पराक्रमी होईल. परीक्षित राजा हा बलीसारखा उदार होईल, याच्या अंगी समता असेल, शंकरासारखा हा कृपाळू होईल आणि श्रीकृष्णाचा अनुयायी होईल, प्रल्हादासारखा निष्ठावंत होईल, हा अनेक श्रमेय यज्ञ करील, गुरुजनांची सेवा करील, याचे मुळे राजर्षी होतील, मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांना हा दंड देईल, पृथ्वीच्या धर्माच्या रक्षणासाठी हा कलेला शासन करील आणि ब्राह्मण कुमाराचा याला शाप होणार आहे. त्यावेळेस आपल्या स्वतःचा उद्धार करण्याकरता हा गंगेच्या तीरावर येईल आणि व्यासपुत्र शुकाचार्य याला काय सांगतील? भागवत कथा सांगून आणि 7 दिवसात याचा उद्धार होईल. पण याच्या कुंडलीमध्ये एक दोष आहे की हा ब्राह्मणाचा काय करेल? अपमान. हे खूप पाप आहे. धर्मराजाला खूप वाईट वाटलं. सगळं चांगले गुण होते पण ब्राह्मणाचा अपमान आणि तक्षकाचा म्हणून पण भागवत कथा ऐकून उद्धार करील हे पण ऐकून आनंद वाटला. पण
आपल्या नाताचं त्याच्या आयुष्यात कल्याण व्हावं म्हणून धर्मराजानं अश्वमेध यज्ञ केले, 3 अश्वमेध यज्ञ केले. त्यावेळेस द्वारकेमध्ये गेलेले भगवान कृष्ण त्यांना पुन्हा बोलवलं. त्यांनी जन्माला येणाऱ्या मुलाला आशीर्वाद आणि यज्ञ सफल करून पुन्हा भगवान आणि द्वारकेमध्ये निघून गेले. त्यावेळेस अर्जुन आणि भगवान कृष्णाबरोबर आणि गेला होता, कारण स्वतः युधिष्ठिरानं सांगितलं की आजपर्यंत आपण पराधीन होतो, आता आपण स्वतंत्र झाले आहोत, कधी मामाच्या घरी आपण राहिलो नाही. अर्जुना तुला जायचं असेल तर तू मामाच्या घरी काही दिवस आणि जा. म्हणून अर्जुन आणि भगवान कृष्णाबरोबर आणि द्वारकेमध्ये. इकडे ज्यावेळेस कौरव पांडवांचं भयंकर युद्ध झालं त्यावेळेस विदुरजी तीर्थयात्रेला गेलेले होते, नव्हते विदुरजी त्यावेळेस. आणि विदुरजी आता परत आले त्यावेळेस मात्र हस्तिनापुराचा राज्य करणार. आणि पांडवावर म्हणजे युधिष्ठिरावर सोपवलेला पाहून विदुरजींना खूप आनंद झाला. धर्मराजानं आपल्या काकांचं खूप छान स्वागत केलं. तीर्थयात्रेमध्ये काय क्षेमकुशल ते सगळं विचारलं. आणि जेवण वगैरे आटपल्यानंतर विदुरजी आपल्या मोठ्या बंधूंना भेटण्याकरता त्यांच्या महालामध्ये गेले. तिथे बघितलं तर त्यांची एकदम उत्तम सोय होती. स्वतः भीम आपल्या हातानं धृतराष्ट्रांना खाऊ घालत होता आंधळ्या बाबाला आणि आईची सेवा करत होते. पहिला नमस्कार आईला. त्यावेळेस विदुरजींना आश्चर्य वाटलं. ते म्हणतात की अरे वा दादासाहेब, तुम्ही अजून आहे जिवंत? अहो गेले ना तुमचे ज्याला तुम्ही माझे म्हणत होते गेले सगळे. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं ते गेले. आणि जे तुम्हाला नको होते ज्यांना मारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले नाही, त्या भीमाला लहानपणी विषाचे लाडू खाऊ घातले. पांडवांना लक्षात जाणून मारण्याचा तुम्ही कट केला. बस सगळे द्रौपदीची विटंबना केली, सगळं तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. आणि ज्याच्यावर तुम्ही अत्याचार केले त्याच्या हातून तुम्ही जेवण करता पुत्रासारखं जीवन जगता. धिक्कार असं तुमच्या जीवन जगण्याचा. मनुष्य जसं कर्म करतो त्या कर्माचं फळ मनुष्याला भोगावंच लागतं. पांडवांच्या कल्याणासाठी तुम्ही एक दिवस कोणताच त्यांचं कल्याण व्हावं म्हणून विचार केला नाही. आणि आता शेवटचे दिवस ते पांडव ते उदार आहे की ते अजूनच पूर्ण राज्य तुमच्या हातावर देऊन टाकतील. मग तुम्ही आयुष्यभर राज्यच करत बसा. हाय पैसा, हाय राज्य. पण मनुष्य जन्म कशासाठी मिळाला याचं तुम्हाला भान राहणार नाही. तुम्ही या जीवनाचं सार्थक कधी करणार? अजूनही वेळ गेली नाही, थांबा, निघा. मनुष्य जसं कर्म करतो त्या कर्माचं फळ मनुष्याला भोगावंच लागतं. तर तुमचा आणि अजूनही वेळ गेली नाही, अजून मृत्यू जवळ आला नाही, म्हणून तोपर्यंत तरी तुम्ही सावध व्हा. आणि त्या विदुरजीनं त्या युधिष्ठिर आणि गांधारीला इतका सुंदर उपदेश केला, त्यांच्या मनात वैराग्य निर्माण झालं. आणि त्या क्षणीच विदुरजी, धृतराष्ट्र आणि गांधारी अर्ध्या रात्री यांनी त्या राजमहालाचा त्याग केला. आणि विदुरजी हिमालय पर्वताच्या यात्रे दिशेनं त्यांना घेऊन गेले. सकाळी धर्मराजा उठले, आपल्या काकांच्या महालामध्ये आले. त्यांचा दररोजचा नित्य नेम होता मातृदेव भव. आंघोळ केली की आधी नमस्कार आईला, बाबांना. ज्या आई वडिलांनी आयुष्यात कधीच चांगलं केलं नाही की नाही, अत्याचार केले, त्यांना पहिला नमस्कार करायचे. कुंती मातेला नमस्कार म्हणतात. तर आज मात्र काका आणि काकू नाही आहे. धर्मराजाला खूप दुःख झालं. भीमाला बोलवलं. भीमा, अरे तू काका काकूंना काय बोलला का? द्रौपदीला बोलवलं. ते म्हणतात नाही आम्ही काय. मग संजय तिथे होता. म्हणे संजया कुठे गेले? म्हणे मला माहिती नाही कुठे गेले. त्यावेळेस धर्मराजाला एवढं दुःख झालं की माझ्या सेवेत काय कमी पडलं, माझे काका काकू मला सोडून का गेले. इतक्यात नारद मुनी आले. नारद मुनी म्हणतात युधिष्ठिरा शोक करू नको. मनुष्याच्या जीवनात हेच आहे, मनुष्य दुसऱ्यासाठी रडतो. मेल्यावर जो मेला त्याच्यासाठी रडतो, पण स्वतः आपल्याला मरायचा याची कोणी जाणीव ठेवतच नाही. ते गेले त्यांचं हित करण्याकरता गेले. आणि ते गेले तरी आत्मा अमर आहे, शरीर नाशिवंत आहे. नैनम चिन्ह दिशस्राणी नैनम जाती पारुका न चैनम क्लेदयन त्यापो शैती मारुता. आत्मा अमर आहे, शरीर नाशिवंत आहे. जसं मनुष्य वस्त्र टाकून देतो, जीर्ण वस्त्र, आणि नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण झालेला देह टाकून देतो आणि नवीन देह जातो. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवा आणि गुणाती मरोपराणी तथा शरीराने विहाय जीवनान
यज्ञाने सह्याती नवाती देही. कुठल्याही प्रकारे तुला शोक करणे योग्य नाही. अरे सावध राहा तुम्ही. आता तुमचाही काळ जवळ आला आहे. हे द्वापारिक संपील, कलियुगाला सुरुवात होईल. कलियुगातील लोक पापी होतील, अधर्मी असतील. हे कलियुग डोळ्याला पाहायचं नाही. लवकरच भगवान निजधामाला जाणार आहे. म्हणून तुम्ही सुद्धा काहीतरी नामचिंतन करा आणि तुमच्या देहाचं सार्थक करून घ्या. नारद मुनी निघून गेले. धर्मराजाने आपला शोक शांत केला. पण धर्मराजा आणि भीमाजवळ आले. म्हणतात की त्यावेळेस त्या हस्तिनापुरात खूप अपशकुन होत होते. दिवसाच पुत्री रडत होते. वर तोंड करून हेल काढून रडत. एक पुत्रा रडला, दुसरेही रडायचे. जशी काही ते पुत्री रडण्याची स्पर्धाच लावत होते. गाढव डाव्या बाजूने जायचे तर दिवसाच घुबड चित्कार करत होते. धर्मराजाला खूप वाईट वाटलं. धर्मराजा त्या भीमाला म्हणतात, भीमा अरे तो अर्जुन काही दिवसाकरता द्वारकेमध्ये गेला. 6 महिने होऊन गेले तरी अजून आला नाही. आपल्या हस्तिनापुरात अपशकुन होत आहेत. नारदांनी मला सांगितलं होतं की द्वापारिक संपील, भगवान निजधामाला जाणार आहे. मग भगवंत तर निजधामाला गेले नसतील ना. भीम काहीच बोलत नाही. मात्र इतक्यात अर्जुन पुढून समोरून येत असताना धर्मराजानं पाहिलं आणि अर्जुन मात्र निस्तेज, अगदी अशक्त, चेहरा क्षीण झालेला. तसा तो अर्जुन म्लानमुख आल्यानंतर धर्मराजानं प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. धर्मराजा विचारला, अर्जुना आणि मला सांग, तो कृष्ण कसा आहे, तो बलराम कसा आहे, अरे ते जांबुवंतीचा मुलगा तो साप उद्धट होता, तो नीट वागतो की नाही, मला सांग प्रद्युम्न कसा आहे. प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. अर्जुन काहीच बोलत नाही. एक शब्दही बोलत नाही. अर्जुनाच्या डोळ्यातून टक 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 अश्रू गळत आहे. हळूच अर्जुनाला आपले डोळे पुसले आणि अर्जुन म्हणतो, दादा तुम्ही तर भगवान श्रीकृष्ण कसाही विचारतात, त्याचं शेमकुशल मी काय सांगतो. आपला तो पुराण रूपी सूर्य अस्ताला गेला, भगवंत निजधामाला गेला आणि अर्जुन खूप ओक्साबोक्सी रडला. आपल्याला सुद्धा आता राहायचं नाही. आता कलियुगाला सुरुवात होणार आहे. आणि त्यावेळेस 5 पांडवांनी स्वर्गलोकाला जाण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र आपला राज्यकारभार धृतराष्ट्र आपल्या युधिष्ठिराने आपला राज्यकारभार तोपर्यंत परीक्षित राजानं तारुण्यात पदार्पण केलं होतं. 18 वर्षाचे होते म्हणतात त्यावेळेस परीक्षित राजा. आपला राज्यकारभार परीक्षित राजावर सोपवला आणि परीक्षित राजाला धर्मासंबंधी काहीतरी उपदेश केला. राजा या नात्यानं प्रजेचं पालन करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. शरण आलेल्याचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि प्रवृत्ती पर धर्म, निवृत्ती पर धर्म, सर्व धर्म सांगितले. आणि शेवटी एक सूचना दिली की परीक्षिता, मी तुला एक सूचना देतो. जर त्या माझ्या सूचनेप्रमाणे वागला तू तर आयुष्यात तुझं कल्याण होईल. आपल्या या महालामध्ये 26 दालनं आहेत. त्यापैकी 13 नंबरचं दालन आहे, तिथे कधीही जाऊ नको. जरी तिथे गेला, तिथे कोणती वस्तू आहे तिचा वापर करू नको, स्वीकार करू नको. माझी एवढी गोष्ट जर तू मानली तर जीवनात तुझं काय होईल, कल्याण होईल. आणि 5ही पांडव, द्रौपदी, कुंती स्वर्गलोकाच्या मार्गाने निघून गेले. हस्तिनापुराचा राज्यकारभार आता परीक्षित राजावर सोडला. या परीक्षित राजानं सख्या मामाची मुलगी, परीक्षित राजाच्या मामाचं नाव काय, उत्तर. आईचं नाव उत्तर आणि भाऊचं नाव उत्तर. त्या विराट राजाच्या गाई पळून गेल्या होत्या तेव्हा स्वतः ध्रुवनंदा अर्जुन पळून गेल्या होत्या ना. त्यावेळी या उत्तरला एक मुलगी होती, तिचं नाव होतं इरावती. इरावती सख्या मामाच्या मुलीबरोबर आणि परीक्षित राजानं विवाह केला. आणि त्या इरावती पासून परीक्षित राजाला 4 मुलं झाले. त्यापैकी सर्वात मोठा जन्मेजय. ज्या जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी काय सांगितलं, महाभारत 18 पर्व. या पांडव घराण्याचे आपल्याला खूप उपकार आहेत. अर्जुनाच्या निमित्तानं गीता, अर्जुनाचा नातू परीक्षित त्याच्या निमित्तानं भागवत आणि जन्मेजयाच्या कथा महाभारत वैशंपायन ऋषींनी सांगितलं. तर परीक्षित राजा नेहमी वेश बदलून आणि दिग्विजय करण्याकरता जात होते. म्हणजे फेरफटका मार की माझ्या राज्यात कोणी दुःखी आहे का.
आधीचे राजे राजा म्हणून निवडून आले की प्रजेची काळजी त्यांना पडायची आणि म्हणून रात्रीच्या वेळी वेश बदलून फिरायचे की माझ्या राज्यात कोणी दुःखी आहे का. परीक्षित राजाने वेश बदलला आणि दिग्विजय करण्याकरता निघाला असताना या परीक्षित राजाने एक आश्चर्य पाहिलं. एक शूद्र हातामध्ये काठी घेऊन गाय आणि बैल यांना निष्ठुरपणे मारत होता. परीक्षित राजाने पाहिलं, हातात धनुष्यबाण सज्ज केला आणि म्हणे, हे माझ्या राज्यात दुर्बलावर अत्याचार करणारा तू कोण आहेस? मी तुला मारणार. माझ्या राज्यात आणि दुर्बलावर अत्याचार तू करतो. त्यावेळेस तो जो शूद्र होता राजाचा वेश घेतलेला त्यानं आपला वेश टाकून दिला. मी तुला आता मारणार. परीक्षित राजा धनुष्यबाण सज्ज केल्याबरोबर तो जो कली होता तो परीक्षित राजाच्या चरणावर नतमस्तक झाला. राजा, मला मारू नका, मी तुम्हाला शरण आलाय. म्हणे, तू मला शरण आला म्हणून तुला आता जीवदान देतो, पण माझ्या राज्यात तू राहू नको, निघून जा. पण ज्यावेळेस हा कली परीक्षित राजाच्या राज्यातून निघून जायला लागला त्यावेळेस त्याला ज्या वाटेनं जायचा त्या वाटेत त्याला परीक्षित उभा दिसायचा हातात धनुष्यबाण घेऊन. आणि परीक्षित राजाची भीती वाटत होती म्हणून राज्यातून जाऊ शकला नाही. मग एक दिवस तो परीक्षित राजाजवळ आला. म्हणे, राजा, तुमच्या राज्यातून मी जाऊ शकत नाही, पण तुमच्याच राज्यात मला राहण्याकरता काहीतरी ठिकाण द्या. त्यावेळेस परीक्षित राजानं त्या कलीला राहण्याकरता 4 ठिकाणं दिली. दूध, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा. या 4 ठिकाणी कली राहतो. मनुष्य जर या 4 ठिकाणी गेला नाही, कली त्याचा केसही वाकडा करू शकणार नाही, एवढं कलियुग चांगला आहे. पण मनुष्य असा बेडर आहे, तिथे गेल्याशिवाय त्याचं दखतच नाही. परंतु सगळेच नाही जात. जे अधर्मी करणारे लोक आहेत तेच तिथे जातात. त्या कलीनं पाहिलं की धार्मिक लोक इथे येत नाही, सगळे अधर्मी. आणि जी ठिकाणं दिली राहण्याकरता मद्यपान, व्यभिचार, हिंसा ही गांभीर्य हे पवित्र आहे. म्हणून मला आता एक पवित्र ठिकाण तुम्ही राहण्याकरता द्या म्हणून कली परीक्षित राजाकडे गेला. त्यावेळेस परीक्षित राजानं 5वं ठिकाण कलीला राहण्याकरता दिलं सोनं. सोन्याच्या ठिकाणी कली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही कष्ट करून घाम गाळून जर तुम्ही सोनं खरेदी केलं तिथे कली. पण भ्रष्टाचार, कोणाचा विश्वासघात करून, खून करून मिळवलेला जे घेतलेला आहे भ्रष्टाचाराचा पैसा, संपत्ती तुम्हाला कधीही सुख प्राप्त करून देणार. करोडोची संपत्ती असली तरी तुम्हाला सुख नाही, पण तुमच्या कष्टानं मिळवलेले 100 रुपये त्यामध्ये जे सुख आहे ते करोडच्या संपत्तीमध्ये नाही. हा कली आता त्या सोन्याच्या ठिकाणी राहायला लागला. त्यानं प्रतिज्ञा केली की ज्या परीक्षित राजानं मला मारण्यासाठी धनुष्यबाण सज्ज केला त्याची एक नाही दिवस मी बुद्धी भ्रष्ट करीनच. बुद्धी भ्रष्ट केल्याशिवाय राहणार नाही. त्यानं प्रतिज्ञा केली आणि तो त्या 5व्या ठिकाणी राहायला लागला. भ्रष्टाचाराची संपत्ती त्या ठिकाणी. एक दिवस परीक्षित राजा शिकार करण्याकरता निघाला. काय माहित त्याला, तर परीक्षित राजाला शिकार करण्याची इच्छा झाली. हातात धनुष्यबाण घेतला आणि शिकार करण्याकरता निघणार इतक्यात आजोबाचे जे शब्द आठवले. कोणते? हे परीक्षिता, आपल्या राजमहालात 26 दालन आहे, त्यापैकी 13 नंबरचं दालन आहे, तिथे कधीही जाऊ नको. मग आजोबांनी का सांगितलं असेल ते विचार पडायला लागले. ते दालन उघडू नको. मग त्या तिथे काय असेल? उघडलं तरी ती वस्तू तिचा वापर करू नको. जाऊ नको सांगितलं. परीक्षित राजाला इच्छा झाली की मग तिथे काय असेल म्हणून बघू बरं. नेमका शिकार करण्याकरता निघाला, पण आजोबाचे शब्द आठवले. जाऊ नको सांगितलं. 26 दालनापैकी 13 नंबरचं दालन. नेमका तिथेच परीक्षित राजा गेला. ते दालन उघडलं तर तेथे आणि सोन्याचा मुकुट होता. हा होता जरासंधाचा. अधर्मी भ्रष्टाचाराची संपत्ती होती ती. या जरासंधानं 20,000 राजांवर बलात्कार करून त्यांचं राज्य भ्रष्टाचार म्हणजे मिळवलं आणि त्या राजांना कैदेमध्ये ठेवलं होतं, तुरुंगवास.
किती भ्रष्टाचार केला होता त्याने. आणि त्याचा मुकुट होता तो. भीमानं ज्यावेळेस त्या जरासंधाला मारलं, वास्तविक भगवंताच्या सल्ल्याशिवाय तो मेलाच नाही, परंतु तो मुकुट जरासंधाचा मुलगा सहदेव त्याला राज्याभिषेक केला त्यावेळेस त्याला द्यायला पाहिजे होता, परंतु भीमानं तो दिला आणि तो मुकुट आपल्या महालात आणला, आपल्या राज्यात आणला. परंतु धर्मराजा धार्मिक होता, धर्माने वागणारा होता, मग एक भ्रष्टाचारी संपत्ती आहे त्याचा उपयोग करायचा नाही म्हणून एका खोलीमध्ये ठेवून दिला होता. आणि म्हणून जाताना परीक्षित राजाला सूचना दिली होती, परंतु विनाशिक आले विपरीत आले. परीक्षित राजाला पाहिला तो सुवर्ण मुकुट होता, आधीच सोनं होतं ते पिवळं धम, आणि त्यामध्ये रत्न कोंदण केलेले होते, लखलखीत इतका सुंदर दिसत होता. परीक्षित राजाने तो मुकुट उचलला तो अरे वा, आता सोन्याचा मुकुट आहे, किती सुंदर आहे, आणि डोक्यामध्ये घातला. डोक्यात घातल्यानंतर आरशाच्या समोर आला, म्हणतो अरे वा, आता तर मी खरोखर हस्तिनापुराचा राजा शोभून दिसतो. आणि तो मुकुट डोक्यात घातला आणि परीक्षित राजा शिकार करण्याकरता गेला. खूप फिरला, शिकार तर मिळाली नाही. फिरून फिरून थकवा आला, तोंडाला कोरड पडली. आता तहान लागली म्हणून पाणी प्यायचं. आजूबाजूला कुठे जलाशय दिसलं नाही. जवळच मात्र एक ऋषीचा आश्रम होता, त्या ऋषीचं नाव होतं शमीक ऋषी. शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये आणि गेला. हा परीक्षित राजा शमीक ऋषीचा आणि भक्त होता. आश्रमामध्ये गेला, शमीक ऋषीची सेवा करायचा. पण आता तहान लागल्यामुळे परीक्षित राजाला शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेला तर त्यावेळेस ते आणि पद्मासन घालून आणि समाधीस्थ झाले होते, त्यांना समाधी लागली होती. स्वतःच्या देहाचाही त्यांना विसर पडला होता. मग एक राजा आपल्या आश्रमात आला तर त्याचं काही स्वागत करायचं. देहबुद्धीची म्हणजे देहाच्या पलीकडे गेल्यामुळे परीक्षित राजाचं स्वागत झालं नाही. आणि परीक्षित राजाचा अभिमान जागृत झाला, अरे मी एक राजा म्हणून ऋषीच्या आश्रमामध्ये आला तर ऋषीने माझं काय करायला पाहिजे होतं, स्वागत करायला पाहिजे होतं, मला आसन द्यायला पाहिजे होतं. आसन तर दिलंच नाही, पण तानेने तोंड कोरडं पडलं म्हणून दिसताय की ऋषी समाधीस्थ झाले तरी पाणी मागितलं, पाणी मिळालं नाही. परीक्षित राजाला राग आला. क्रोध हा नरकाला नेणारा दरवाजा आहे. क्रोध, लोभ आणि काम. काम, क्रोध, लोभ हे तीन नरकाला नेणारे दरवाजे आहेत असं गीतेमध्ये म्हटलं आहे. भगवद्गीता अध्याय 16 श्लोक नंबर 21. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मात् एतत् त्रयं त्यजेत. म्हणून या तिघांचा काय करा, त्याग करा. नरकाला नेणारा दरवाजा. परीक्षित राजाला क्रोध आला. मी पाणी मागून या ऋषीनं पाणी मागतं तर पाणी न देण्याकरता यानं ढोंग घेतलाय समाधीचं. आणि एवढा क्रोध आला की आता माझा अपमान केल्याचा काय परिणाम आहे आता दाखवतो. समोर दृष्टी फेकली तर एक मेलेला सर्प पडलेला होता. परीक्षित राजाने बाणाच्या टोकाला उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. तावातावानं परीक्षित राजा निघून गेला. काही ऋषी कुमार तिथे खेळत होते, त्यांनी पाहिलं. ते त्यावेळेस शमीक ऋषीचा मुलगा शृंगी हा कौशिकी नदीमध्ये स्नान करण्याकरता गेला होता. हे मुलं धावत धावत गेले. तिथे त्यांनी सांगितलं की तुझ्या पित्याच्या गळ्यात परीक्षित राजानं साप टाकला, मोठा मेलेला सर्प टाकला. त्या शृंगी ऋषींना सुद्धा क्रोध आला आणि ओल्या जंगानं कौशिकी नदीमध्येच ते आंघोळ करत असताना ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि त्यांना राग आला. त्यांनी शाप दिला, ज्या कोणी कुलंगाराने, ज्या कोणी नराधमाने माझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्पदंश करून तो मृत्युमुखी पडेल. शृंगी ऋषी आपल्या आश्रमामध्ये आले. आपल्या वडिलांच्या गळ्यात तो मेलेला सर्प पाहून त्यांना खूप रडू आला आहे. ते स्पंदून स्पंदून रडतायत. इतक्यात ऋषीची समाधीतून उत्थान होण्याची वेळ आली असावी. ऋषींनी डोळे उघडले, बघतात तर आपला मुलगा रडतोय, गळ्यामध्ये मेलेला सर्प आहे. कुठलीही विचारपूस न करताना मुकाट्यानं सर्प काढला, दूर लांब फेकून दिला. कारण ते संत होते, मानवपणाच्या पलीकडे गेले होते. मानापमान यस्तुल्य तुल्य मित्रादिपक्षयो तुल्य निंदा स्तुती म्हणूनही संतुष्टोयेन गेलेले अद्वेष्टा सर्व भूतानां. ते कोणाचा द्वेष करत नाही, मानवपणाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांनी कुठलीच विचारपूस केली नाही. मात्र मुलगा रडतो त्यावर रडण्याचं कारण विचारलं.
म्हणे बाबा त्या हस्तिनापुराचा राजा आपल्या आश्रमामध्ये आला, त्यानं पाणी मागितलं, तुम्हाला समाधी लागली असल्या कारणानं पाणी मिळालं नाही, म्हणून त्या मूर्खानं मेलेला सर्प तुमच्या गळ्यात टाकला, त्याचं मला खूप रडू येत आहे, परंतु मी सुद्धा त्याला शाप दिला. शमीकृषी म्हणतात, काय तू राजाला शाप दिला? म्हणे हो. काय शाप दिला? बाबा मी त्या राजाला शाप दिला, जो कोणी नराधमाने, ज्या कोणी कुलंगाराने माझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्पदोष करून आणि तो मृत्युमुखी पडला. शमीक ऋषींनी शापाची वार्ता ऐकली तेव्हा अरे देवी मूर्खा, काय केलं असतो? शमीक ऋषीच्या ठिकाणी आपण असतो तर काय म्हटलं असतं? वा वा चांगलं घेऊन, पण ते संत होते. मूर्खा, काय केलं असतो? अरे राजा ही देवाची विभूती असते, नरा नाम नरा दीप असं गीतेत म्हटलेलं आहे. आज तू राजाचा अपमान केला नाही तर प्रत्यक्ष भगवंताचा अपमान केला. आणि धनगरातून जशी मेंढरांची अवस्था होते, आज राजा म्हणून आपण आपल्या घरात आपल्या गावात सुखानं राहू शकतो. राजा नसलेल्या प्रजेचे किती हाल होतात. धनगरातून मेंढरांची जशी अवस्था होते तशी राजा नसलेल्या प्रजेचे हाल होतात. आणि तू राजाला शाप दिला. ताबडतोब शमीक ऋषींनी आपल्या एका विश्वस्त सेवकाला बोलवलं आणि सांगितलं, जा परीक्षित राजाला जाऊन सांगा की तुला शाप झाला आहे. निदान तो परीक्षित राजा त्याचा देहाचं काहीतरी सार्थक करून घेईल. हा जो विश्वस्त सेवक आहे तो परीक्षित राजाकडे आला आहे. तोपर्यंत परीक्षित राजाला खूप पश्चाताप झाला होता. डोक्यात मुकुट होता तोपर्यंत दुष्ट विचार, परंतु मुकुट डोक्यातून बाहेर काढल्याबरोबर परीक्षित राजाच्या डोक्यात लख उजेड पडला. अरे अरे रे रे रे, मी किती मूर्ख, मी एका ब्रह्मनिष्ठ तत्वनिष्ठ आणि ऋषींचा मी काय केला? अपमान केला. परंतु आता त्याचं प्रायचित्त, मला जीवनात किती दुःख भोगावं लागलं तरी मी तयार आहे. आणि इतक्यात तो सेवक, विश्वस्त सेवक गेला, त्याने शापाची वार्ता सांगितली. परीक्षित राजाला दुःख झालं नाही. परीक्षित राजा म्हणतो, ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्ताने का होईना, परंतु त्या भगवंतानं माझ्यावर काय केला? अनुभव केला. त्या परीक्षित राजाला वैराग्य प्राप्त झालं एका क्षणात आणि राज्यकारभार आपल्या मुलावर सोपवला. आज्ञाधारक मुलं होते, आज्ञाधारक पत्न्या होत्या, पतिव्रता पत्न्या होत्या, त्यांचा त्याग केला. आणि हा परीक्षित राजा यानं अनशन व्रत घेतलं, प्रायोपवेशन व्रत. जोपर्यंत तक्षक नावाचा सर्प दंश करून मला मृत्यू येणार नाही तोपर्यंत अन्न काय, परंतु पाण्याचा थेंब सुद्धा मी घेणार नाही. आणि म्हणून परीक्षित राजा सर्व संघ परित्याग करून परम पवित्र अशा भागीरथीच्या दक्षिण तीरावर येऊन पोचला. तिथे राजाला शाप झाला म्हणून देशोदेशीचे राजे आणि ऋषीमुनी राजाच्या भेटीसाठी आले तिथे शुकताल क्षेत्रावर. हा परीक्षित राजा त्या राजा ब्राह्मणांना विचारतो की मला सांगा की ज्याचं जवळ मरण आलं त्यानं काय करतो? इतक्यात 16 वर्षाचे तरुण शुकाचार्य त्या ठिकाणी आले. परीक्षित राजाने त्यांना आसन दिलं, आसनावर बसवलं, त्यांचे पाय धुतले, पाद्यपूजा केली आणि शुकाचार्यांना नमस्कार केला. परीक्षित राजा म्हणतो, आज शुकासारख्या ब्रह्मवेत्या संतांचं दर्शन झालं, आज माझं भाग्य उदयाला आलं. धन्याज दिन संत दर्शनाचा, धन्याज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीन गेला, शीन गेला, अनंत जन्माचा शीन गेला. मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे, मज वाटे त्यांची आलिंगन द्यावे, प्रदान सोडावे चरण त्यांचे. आज माझा दिवस बंद झाला. जरी मी एक अपराधी क्षत्रिय आहे, मी एका तत्वनिष्ठ ब्राह्मणाचा अपमान केला, वास्तविक मी खूप पापी आहे, पण पापी आणि अपराधी असून सुद्धा मला संतांचं दर्शन झालं म्हणजेच माझं भाग्य उदयाला आलं. संतांची भेट दुर्लभ असते, परंतु शुकासारखे ब्रह्मवेत्ते आज मला भेटले आणि म्हणून आज माझं भाग्य उदयाला आलं. त्यावेळेस परीक्षित राजाने आपल्याकडे संत महात्मे आले, त्यांची पूजा करायची, त्या सेवेने ते प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायचा, कारण प्रश्न विचारल्याशिवाय ते आपल्याला ज्ञान सांगत नाही. म्हणून गुरुकडून जर अध्यात्म ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुकडे जावं, गुरुची सेवा करावी, सेवेने प्रसन्न झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारावा.
प्रश्न विचारला तरच ते आपल्याला काय सांगतात, ज्ञान सांगतात असा नियम आहे. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक नंबर 34 कोणता आहे? तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. या श्लोकाला अनुसरून माऊलीचे इतक्या सुंदर ओव्या आहेत. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणियती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. पै ज्ञानाचा कोरठा तेच सेवा हा काल म्हणता स्वाधीन करी सुबटा ओळगुनी. तरी तनुमन जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास सकळे. मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. संत महात्मे आपल्याकडे आले की त्यांना प्रश्न विचारायचे, पण संसाराचे नाही. आपले प्रश्न संसाराचे असतात. महाराज मुलाचं लग्नच होत नाही हो, 35 वर्षाचा होऊन गेला, होतच नाही. लग्न झालं मुलगाच होत नाही. हे संसाराचे प्रश्न आहे, रळगा नाही संसाराचं. आपल्याकडे संत महात्मे आले की आध्यात्मिक चर्चा करायला पाहिजे. कथम बंध कथम मोक्ष विद्या विद्या उभेचके व आत्मा का परमात्माच तैर्यक्यम कथम बद. असे प्रश्न. आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, असे प्रश्न विचारायला पाहिजे. शुकाचार्यांना परीक्षित राजानं प्रश्न विचारला. शुकाचार्य आले ना, त्याची सेवा पूजा केली. आता प्रश्न विचारला. आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्य यत् कार्यं वियमानस सर्वथा यत् श्रोतव्यं यत् जप्यं यत् कर्तव्यं हृदि प्रभो स्मर्तव्यं भजनीयं वा गृहीयं वा विपर्ययम्. प्रश्न विचारला. आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरु. हे प्रभू, आपण योग्याचे गुरु आहात. मी आपल्याला एक असा प्रश्न विचारतो की ज्यांचं मरण जवळ आलं त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी कोणत्या कर्माचा त्याग करायला पाहिजे, कोणते कर्म करायला पाहिजे, कोणाचं स्मरण करायला पाहिजे, कोणत्या मंत्राचा जप करायला पाहिजे, तुम्ही सांगा. मी तुम्हाला एवढ्या घाईमध्ये विचारतो का? कारण तुम्ही गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा तुम्ही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला घाईने प्रश्न विचारतो, लवकर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. शुकाचार्य म्हणतात, वा 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 परीक्षिता, तू किती सुंदर प्रश्न विचारला. शुक उवाच वर्याणीश ते प्रश्न ऋतो लोक हितम नृपः आत्मविद समतम पुसाम श्रोतव्यादिशीय परम. वा वा परीक्षिता, तू प्रश्नच काय सुंदर विचारला. वर्याणीश ते प्रश्न, ते म्हणजे तुझा प्रश्न म्हणजे प्रश्न. वर्याणीश खूप सुंदर आहे, खूपच चांगला आहे. आणि तू जो प्रश्न विचारला तुझ्या स्वतःच्या हितासाठी विचारला का? तू नाही, तू तो लोक हितम, लोकांचं हित व्हावं म्हणून तू प्रश्न विचारला. तर प्रश्न विचारला आहे मरण कोणाचं जवळ, ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय? मरण तर सगळ्यांच जवळ आलं. हातात घास घेतला तो पोटात जाणे की नाही याची शाश्वती नाही. ते अहमदाबादचं विमान क्रॉस झालं तेव्हा ते बसलेल्या लोकांना माहिती होतं का की आपल्याला आता मरायचं आहे, आपण पोहोचणारच नाही. म्हणून ज्यांचं मरण जवळ आलं त्यांनी काय करायला पाहिजे? खूप सुंदर प्रश्न विचार राजा. अरे लोक इतके विचित्र आहेत की त्यांना वेळच नाही, त्यांचा नाही आम्हाला मरायला वेळ नाही. वास्तविक प्रत्येक मनुष्य जन्माला आलेल्या जीवानं एकांतात सकाळी लवकर उठल्यानंतर विचार करायला पाहिजे, मी कोण आहे, मी कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला कुठे जायचं आहे. पण त्यांना वेळ नाही. काम धंद्यात आणि संसारात एवढे गुंतले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जनतेची कैसे गुंतले प्रपंच स्मरण तो त्यांचे त्यासी नाही. संसारामध्ये एवढे गुंतले की मी कोण आहे, मी तर एक परब्रह्माचा अंश आहे आणि मी एक भगवंताची भक्ती करण्यासाठी जिथे आलो आहे. मागच्या कर्मामध्ये जे मागच्या जन्मात जे कर्म केलं त्याची भोग सुख दुःख भोगायचे आहे आणि भोग भोगून संपवायचे आहे. आता जे काही कर्म करायचं आहे ते चांगलंच कर्म करायचं आहे. चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं, मग याचं फळ पुढच्या जन्मात. आता जे सुख दुःख आहे ते मागच्या जन्माचं फळ आहे. लोकांना वेळच नाही. वास्तविक मनुष्य जन्माची मर्यादा 100 वर्षाची आहे, आयुष्याची मर्यादा. पैकी अर्ध आयुष्य झोपेत निघून चालला. बालपण खेळण्यामध्ये निघून गेलो, तारुण्यामध्ये विषयाचे भोग
आणि म्हातारपणी चिंता, काय करू कसं करू. मग रामकृष्ण म्हणा ना, नाही येत ते तोटा. अल्पायुष्य मानव देह शत घडील ते अर्धरात्र खाय मध्ये बालप केदारो गक्षय काय भजनाची उरले ते पाळेगा राम राम स्मराधे. आधी नामस्मरण करा बाबा. नाशिवंत देह जाणार हा देह एक दिवस जाणार आहे. म्हणून संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तातडी करायला पाहिजे. हा मनुष्य आपल्या शरीराला स्वतःच्या शरीराला माझा आहे म्हणतो, मी आहे नाही. शरीराशी संबंधित असणाऱ्यांना माझे म्हणतो आणि ज्यांना माझे म्हणतो त्यांचं कर्तव्य म्हणून पालन पोषण करण्याकरता दिवसभर धावपळ करतो, रात्रपाळी करतो, दिवसपाळी करतो. इतकं नाही, रिटायर झाल्यावर परत असो. कशासाठी? आता म्हातारपण तुम्ही निवृत्त झाले ना सेवेमध्ये, मग आता निवृत्त आता भगवंताचं नामस्मरण करण्याकरता मला संधी दिली आहे. तरी नाही, निवृत्त झाल्यावर अजून कोणत्या कंपनीमध्ये भेटले, निम्मे का होईना तेवढे भेटले तर बरं झालं. किराणा तर मी घेईल. बरं, ज्यांच्यासाठी करतो त्यांना काय उपकार, त्यांना तुम्ही काय फट करताय? हा, कर्तव्य आहे तुमचं. मग तुमचं कर्तव्य, तुम्हाला तुमचं कर्तव्य नाही आठवत. आणि मग आता याला सगळं समजतं, घरात आणणारा तर हा सगळं सांगतो ना, पण ते बोललेलं ऐकून घेतो. त्यांच्या मला दुःख नाही, पण त्यांना काही ऐका कल्पना नाही. आणि ज्यांना तो आपले समजतो, कर्तव्य म्हणून त्यांचं पालन पोषण करतो, आणि म्हातारपणी तीच त्याची विटंबना करतात. तुम्हाला काही समजत नाही. तुम्ही आता गुच्चू, तुम्ही मध्ये बोलायचं नाही, समजत नव्हतं म्हणून एवढं कमवून ठेवलं त्यांनी. काय विचित्र आहे खरंच. तुम्ही काय केलं? आणि त्यांनी किती अपमान केला तरी हा अपमान वाटूनच घेतले. कोणता आहे? आपले पोर आहे, बोलते नसतं बोलू दे. बोरीला बोलू लागले, दगड मारते ना. पण याला वैराग वैताग येतो. वैताग एखाद्या दिवशी वैताग आला की चालला, कपडे घेऊन चालला, लगेच दुसऱ्या दिवशी परत जाणार कुठे जा. दिल्लीमध्ये खऱ्या पंढरपूरच्या यात्रेला जाऊन तिथे आनंद प्राप्त करून मृत्यूच्या दाढेताही पाहून तो सावध होत नाही. आणि म्हणून शुक्राचार्य म्हणतात, परीक्षिता, ज्याचा मृत्यू जवळ आला त्याला अभयपद प्राप्त जर करून घ्यायचं असेल, कोणत्याही निष्ठेना का होईना संसाराची सगळी चिंता सोडून द्यायची, भगवंताचं नामस्मरण करायचं. भगवंताच्या पवित्र आता भागवत कथा आहे ना, मग येऊन बसा. आता सुनांना पण त्यांची अडचण होत होते, मग त्या भागवत कथा लागली तुझा ऐका, म्हणजे तेवढे दिवसभर कटकट कमी होते. पण ते म्हातारे भागवतात येऊन बसणार नाही. त्या कुच्चरवट्यावर, आमच्या गावाकडे कुच्चरवटी असताना मनुष्य जन्माचा हा श्रेष्ठ लाभ आहे. हा मनुष्य जन्म आपल्याला त्याच्यासाठीच मिळालेला आहे, भगवंताची भक्ती करून आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. ही शेवटची संधी आहे, शेवटची पाळी मनुष्य जन्म. जर नामसंकीर्तन करत जर आपण भगवंताची प्राप्ती करून घेतली तर 84च्या फेऱ्यातून चुकायच्या नाही. केलं पुन्हा 84च्या फेऱ्यात पळायचंच आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, खंती न करणे होणे गाढव पुत्रा. मग पुत्राच्या जन्मात, गाढवाच्या जन्मात जायचंच आहे. शुक्राचार्य म्हणतात, परीक्षिता, मृत्यू सवयी भगवंताचं नाव तोंडात यायला पाहिजे. भगवंताची भक्ती करत असताना काहीच मागायचं नाही. भगवंताला एकच म्हणायचं की अंतकाळी तुझं नाव फक्त तोंडात यायला पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेते ही प्राण तन से निकले. गंगा जी का तट हो मेरा सावरा निकट हो. भगवंताचं नाव तोंडात पाहिजे असं तुम्ही, म्हणजे असं मानतो काय देवाचं नाव तोंडात यायला पाहिजे, अशी भक्ती करायला पाहिजे.
हे राजा निर्गुण स्वरूपात रमलेले मुनी सुद्धा भगवंताच्या गुणातच रमतात आहे. शुकाचार्य स्वतःचा अनुभव सांगतात की द्वापार युगाच्या शेवटी भागवत महापुराण त्याचा माझ्या वडिलांनी मला सांगितलं आणि भगवान कृष्णाच्या लीला ऐकल्या, प्रेमानं मी पागल झालो आणि त्या भागवताचा अभ्यास केला आणि ते भागवत मी आता तुला सांगणार आहे. शुकाचार्य म्हणतात परीक्षिताचार्य, ते भागवत मी तुला सांगणार आहे. तुझं हे परीक्षिता, अरे ज्याला आपलं कल्याण कळतं, आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर जास्त आयुष्यच असलं पाहिजे असं नाहीये. कारण जास्त आयुष्य असूनही आपलं कल्याण कशात आहे ज्याला कळत नाही त्याला 100 वर्ष आयुष्यही कमीच होतं, त्याला अजूनही जवळच वाटतं. परंतु ज्याला आपलं कल्याण साधायचं आहे, कमी जरी आयुष्य असलं तरी त्या कमी आयुष्यात सुद्धा त्याला त्याचं कल्याण करून घेता येतं. मग शुकाचार्य म्हणतात की पुराणामध्ये खटवांग राजाची कथा आली आहे की तो खटवांग राजा होता एवढा पराक्रमी रामचंद्र प्रभूच्या वंशात. त्या खटवांग राजाला देवांनी युद्धात मदत करण्याकरता बोलवलं. राक्षस मदोन्मत्त झाले होते. त्यावेळेस त्या खटवांग राजानं आपल्या पराक्रमाच्या बळावर राक्षसांना त्रस्त केलं आणि देवांना विजय मिळवून दिला. त्यावेळेस देवांना खूप आनंद झाला. मग त्यावेळेस ते देव खटवांग राजाला म्हणतात की राजा, तू आम्हाला युद्धात विजय मिळवून दिला ना, मग तुला आम्ही हे सगळं देतो, संपत्ती देतो, ऐश्वर्य देतो, भोग देतो, तू काय कर, कुशाल त्याचा भोग भोग. खटवांग राजा म्हणतो की देवांनो, मी तुम्हाला युद्धात मदत करून विजय प्राप्त करून दिला म्हणून तुम्ही म्हणतात की एवढी संपत्ती, एवढे ऐश्वर्य, एवढे भोग तुला देतो, त्याचे भोग भोग. काही हरकत नाही, पण भोग भोगण्याकरता आयुष्य पाहिजे ना. मग मला आयुष्य किती आहे त्यावेळेस मध्ये आलं डायरी मध्ये पाहिलं 1 तास. खटवांग राजाचं आयुष्य फक्त 1 तास शिल्लक राहिलेलं होतं. त्यावेळेस त्या खटवांग राजाने 1 तासात भगवंताची प्राप्ती करून घेतली. मन बुद्धी चित्त भगवंताशी जोडलं आणि 1 तासात भगवंताची प्राप्ती करून घेतली. म्हणून हरिपाठात नाव आला. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कशी प्राप्त झाली, भाग्यदशा कशी प्राप्त झाली, भाग्यदशा कशी प्राप्त झाली. हरिमुखे गाता हर परिचिंता, हरिमुखे गाता हर परिचिंता, हरिमुखे गाता हर परिचिंता, त्यालाही मागुता जन्म घेणे. 1 तासात त्या खटवांग राजाने भगवंताची प्राप्ती करून घेतली. राजा, अरे तुझ्या आयुष्याचे अजून किती दिवस बाकी आहे? 7 दिवस. 7 दिवसात तू तुझं कल्याण करू शकतो. प्रत्येकाला या 7 दिवसातच मरायचं आहे, कारण 7 वार सोडून 8वा वार नाही. आपल्यालाही 7 दिवसातच मरायचं आहे. फरक एवढाच की परीक्षित राजाला मरण समजलं म्हणून तो 7 दिवसात त्यानं बघ. आम्हाला मरणाचा विसर पडला, गाफील होता आम्ही. ज्याचं मरण जवळ आलं त्यानं मृत्यूची भीती सोडून द्यायची, कारण तो जन्माला आला तर एक दिवस मरणार. ज्याचा से ध्रुव मृत्यू जन्म तस्माद परिहारार्थे नक्कम शोचित मरसी, उपजेते नाशे नासले परिपुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. जो जन्माला आला तो एक दिवस मरणार. ज्याचं 12 झालं त्याचं 13वा होणार. ज्याचा बँड वाजा वाजला त्याचा बोंगल वाजा निश्चित. जो जन्माला आला तो मरणार, याचं भविष्य बरोबर सांगता येतं की तू बाबा एक दिवस मरशील. म्हणून मृत्यूची भीती सोडून द्यायची. शरीराशी संबंधित असणाऱ्यांची जी माया आहे ती माया हळूहळू काढायची. कोणीच कोणाचं नाही आहे, कर्तव्य म्हणून त्यांचं करावं, पण अति आसक्तीमध्ये राहायचं नाही. आणि एकांत ठिकाणी बसावं आणि भगवंताचं नामचिंतन करावं, भगवंताच्या पवित्र नामाचा जप करायचा. आणि एकांतात आता आपल्याला कळत आहे की आता आपली वेळ येते आहे मृत्यूची, शरीर क्षीण झालं आहे, मृत्यूची वेळ येते आहे. त्यावेळेस एकांतात म्हणतात, एकांतात मृत्यू आला तो खूप चांगला असतो. आपला नेमका आपण म्हणतो कोणीच नव्हतं त्याच्याजवळ, तो फार चांगला झाला नाही. पण आपल्या गायमध्ये मामा आली, मावशी आली, मग ते ओळखलं का मी कोण आहे, आता कशाला निश्चित बसानं जाणीव करून देतात ना त्यांना. पाहता पाहता असतो मग वाचता त्याच्यात अटकते. म्हणून एकांतात भगवंताच्या पवित्र नामाचा जप करायचा.
गीतेमध्ये सांगितलेलं आहे, भगवद्गीता अध्याय 8 श्लोक नंबर 13 कोणता आहे? ओम एकेकाक्षरं ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण य प्रयाति तेजं देहं सयाति परमां गती. ओम एकेकाक्षरं ब्रह्म, ओम या अक्षर मंत्राचा जप करीत जो प्राण सोडतो त्याला परमगती प्राप्त होते. अंतकाळाचे तर बरोबरच आहे, तो 5वा श्लोक आहे. अंतकाळाचे मामेव स्मरणत्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याते नास्त्यत्र संशयः यम यम वापि स्मरण भावम यद्यत्यन्ते कलेवरम तम तमेवेति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. तस्मात् सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्धेच मय्यार्पित मनोबुद्धे मामेव वश्यस्य संशयः. भगवान म्हणतात म्हणून सर्व काळी तू भगवंताचं काय कर? नामस्मरण कर. आणि नामस्मरण करता देह सोडला की भगवंताची प्राप्ती होते. सतत भगवंताचं ध्यान करावं. ध्यान केल्यामुळे धारणा सिद्ध होते. धारणा सिद्ध झाली की मन शुद्ध होतं. मन शुद्ध झालं अंतःकरण पवित्र होतं. अंतःकरण पवित्र झाले की अंतःकरणातल्या वासना निघून जातात. पवित्र अंतःकरणात भगवंत येऊन बसतात. मग कर्मबंधनातून सुटका होते आणि भगवंताचीच काय होते? प्राप्ती होते. परीक्षिता तू प्रश्न विचारला, ज्याचा मृत्यू जवळ आला त्यानं काय करायला पाहिजे? त्या प्रश्नाचे उत्तर दिले. आता परीक्षित राजाने पुन्हा प्रश्न विचारला की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ते मला सांगा. शुकाचार्य म्हणतात की आधी सृष्टीच नव्हती, एकटे भगवंत होते. त्या भगवंताला अनेक व्हावं असं वाटलं. त्यावेळेस त्या भगवंताने आणि महत्त्व निर्माण केलं. पंचमहाभूत निर्माण केले. महत्त्व निर्माण केलं. महत्त्वापासून अहंकार निर्माण केला. हा अहंकार 3 प्रकारचा झाला, सात्विक, राजस आणि तामस. त्या भगवंतानं सात्विक अहंकारापासून देवता निर्माण केल्या. राजस अहंकारापासून शरीर निर्माण करण्याकरता इंद्रिय निर्माण केली. आणि तामस अहंकारापासून इंद्रियांचे विषय निर्माण केले. इंद्रियांच्या देवता निर्माण केल्या. शरीराची निर्मिती म्हणजे आधी शरीर प्रकट करायचं आहे म्हणून तर 10 देवता निर्माण केल्या. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि त्यांचे विषय निर्माण केले. डोळा निर्माण केला समजा शरीर धारण करण्याकरता. तर डोळ्याची देवता सूर्य आणि डोळ्याचा विषय पाणी. कान निर्माण केले. कानाची देवता दिशा आणि कानाचा विषय ऐकणे. तोंडाचा विषय बोलणे, खाणे. जिभेचा विषय चव घेणे. जिभेची देवता आहे वरुण, तोंडाची देवता आहे अग्नी. हाताची देवता आहे इंद्र. हाताचा विषय म्हणजे अशा प्रकारे ते तत्व निर्माण केले भगवंतांनी 36. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता शरीराची रचना करा. परंतु हे पंचमहाभूतच एकमेकाचे विरोधी असल्या कारणानं ते शरीराची रचना करू शकले नाही. मग भगवंतांनी त्या पंचमहाभूतामध्ये आपल्या शक्तीनिशी प्रवेश केला. ज्या इंद्रियाच्या देवता इंद्रिय निर्माण केल्या आपल्या शक्तीनिशी त्या इंद्रियामध्ये प्रवेश केला. मग त्यावेळेस त्या देवता ते इंद्रिय आणि ते विषय ते काम करायला लागले. त्यात चेतना निर्माण केली आणि मग ते शरीर हालचाल करायला लागले. डोळे निर्माण केले. डोळ्याची देवता सूर्य आणि डोळ्याचा विषय पाहणे. भगवंतानं चैतन्य शक्तीनं प्रवेश केला तेव्हा तो डोळा पाहायला लागला. आधी मॉडेल तयार केलं होतं. डोळा सून, पाहणे विषय सून, सूर्य देवता जागृत असून तो डोळा पाहत नव्हता. पण त्या चैतन्य रूपाने त्या भगवंतानं प्रवेश केला आणि पाहण्याची शक्ती देणारा तो प्रगट झाला तेव्हा कुठे शरीर हालचाल करायला लागला. नाही तर मेलेलं मनुष्याचं शरीर पडलेलं आहे, त्याला सगळे इंद्रिय आहेत की नाही? डोळे आहेत. डोळ्याचा विषय पाहणे आहे. डोळ्याची देवता सूर्यही जागृत आहे. मग तुम्ही आले की त्याला म्हणायचं अरे बाबा डोळे उघड, मी आली आहे, माझ्याकडे बघ. तो का पाहत नाही? तो पाहत नाही. मग अरे बाबा तो पाहत नाही, तुला ऐकू येत नाही का? त्याला ऐकू येत नाही का? कानाची देवताही आहे, कानाचा विषय आहे, कान आहे, पण तो ऐकू शकतो का? कारण त्या कानातून, त्या डोळ्यातून, कानातून ऐकण्याची शक्ती देणारा होता, डोळ्यातून पाहण्याची शक्ती देणारा होता, तोच निघून गेला ना, म्हणून तो पाहू शकत नाही. मग ज्यावेळेस भगवंतांनी चैतन्य रूपाने त्या 36 तत्वामध्ये प्रवेश केला मग ते वाटतं हे शरीर हालचाल करायला लागलं. ते शरीर निर्माण झालं. हजारो वर्ष पाणीच पाणी होतं, सगळीकडे काहीच नव्हतं आधी. असं विराट शरीर त्या भगवंतांनी धारण केलं. ते विराट शरीर कित्येक दिवस पाण्यात पडून राहिलं. पाण्याला नाळ म्हणतात. अयन म्हणजे राहणे आणि नाळ म्हणजे घर. नाळ म्हणजे पाणी.
कित्येक दिवस पाण्यात पडून राहिले म्हणून त्यांचं नाव पडलं नारायण. मग त्या भगवंतांना अनेक भावाचं वाटलं, सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या नाभीमधून कमळ निर्माण केलं, सप्त अष्टदल कमळ निर्माण केले आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाला निर्माण केल्यानंतर तो ब्रह्मदेव विचार करतोय, मी कोण आहे, मी कोण आहे, मला कोणी निर्माण केलं, हे कमळ पाण्यामध्ये कसं काय आलं, या कमळाला कशाचा आधार आहे. म्हणून त्या ब्रह्मदेवानं त्या कमळाच्या देठातून खाली प्रवेश केला, जिकडे तिकडे पाणीच पाणी, इकडे तिकडे बघतो तर काहीच नव्हतं, कारण सृष्टी नव्हती, प्रजाही नव्हती. मग वर पहिलं तर वर फक्त आकाश होतं. अशा हजारो वर्ष त्या ब्रह्मदेवानं कमळाच्या देठातून खाली प्रवेश केला, पाहिलं पाणीच पाणी. पण कमळाला आधार कशाचा आहे, हे कमळ निर्माण करणारा कोण आहे, मला निर्माण करणारा कोण आहे, त्याचा थांब पत्ता लागला नाही. शेवटी तो ब्रह्मदेव विचार करतो, इतक्यात आकाशवाणी झाली, त प त प त प 3 वेळा. तो ब्रह्मदेव विचार करतो की मला कशी कोणीतरी तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. म्हणून त्या ब्रह्मदेवानं त्या कमळातच बसून डोळे बंद केले आणि शेकडो वर्ष, 100 वर्ष तपश्चर्या केली. त्याची ती तपश्चर्या पाहून जगतचालक परमात्मा, ज्या परमात्म्यानं ते कमळ निर्माण केलेलं होतं, ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं होतं, तोच प्रगट झाला. ब्रह्मदेवाच्या समोर म्हणजे, हे ब्रह्मदेवा, तुला निर्माण करणारा मी तुला का निर्माण केलं, मला सृष्टी निर्माण करायची आहे. मग सृष्टी निर्माण करण्याकरता मी तुला निर्माण केलं, म्हणून सृष्टी निर्माण करण्याकरता तू मला काय कर, आता मदत कर. जो ब्रह्मदेव आहे सृष्टीची निर्मिती करणारा, त्यालाच कळलं नाही की मी कोण आहे. त्यानं हजारो वर्ष येरदाऱ्या केल्या, पण मी कोण आहे, मला निर्माण करणारा कोण आहे, त्यालाच कळलं नाही, तर आपल्याला काय करणार. सृष्टीची तू निर्मिती कर असं भगवंतानं आज्ञा केली. तो ब्रह्मदेव म्हणतो की प्रभू, तुमच्या आज्ञेनं मी सृष्टीची निर्मिती करीन, पण मनुष्य कोणतंही कर्म करतो तर त्याचा त्याला काय येतो, अभिमान येतो. काय म्हणतो, कोणी केलं, मी. मग तुमच्या आज्ञेनं मी सृष्टीची निर्मिती करणार आहे, माझ्याकडून करून घेणारे तुम्हीच आहे, मलाही निर्माण करणारे तुम्हीच आहे. मग मी सृष्टी निर्माण केली असताना मला अभिमान होणार नाही असं ज्ञान तुम्ही मला सांगा. त्यावेळेस त्या भगवंतांनी, म्हणजे त्या विष्णू भगवंतांनी ब्रह्मदेवाला 4 श्लोकाचं भागवत सांगितलं. तेव्हा सांगितलं चतुश्लोकी भागवत. अहमेवाग्रे नान्याद्यात् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योवशिष्येत सूक्ष्म्यं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावतेष्वनु प्रविष्टानि यथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. ही 4 श्लोक ब्रह्मदेवाला भगवान विष्णूंनी सांगितले. विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितले, ब्रह्मदेवांनी तेच नारदांना सांगितले, नारदांनी तेच व्यासांना सांगितले, व्यासांनी 4 श्लोकाचे 18,000 श्लोक आणि त्याची संहिता निर्माण केली. आणि ते कोणाला सांगितलं, शुकाचार्याला सांगितलं. शुकाचार्यांनी परीक्षिताला, आणि परीक्षिताच्या निमित्तानं आपल्या सगळ्या जगाचा उद्धार, अशी ती भागवताची संहिता आपल्यापर्यंत पोहोचली. सृष्टीची निर्मिती आता ब्रह्मदेव करतायत. म्हणजे सृष्टीची निर्मिती कशी झाली त्याची सुरुवातच झाली आहे. शुकाचार्याने परीक्षित राजाला सांगितलं, तर शुकाचार्याने परीक्षित राजांमध्येच प्रश्न विचारला, कथयस्व महाभाग यथाहं किलात्मनि कृष्णे निवेशनी संगम मनस्त्यक्षे कलेवरम. हे महाभाग, तुम्ही मला अशा कथा सांगा की जेणेकरून माझं मन हे भगवंतात प्रविष्ट होईल, आणि हे मन भगवंतात प्रविष्ट झालं की मी माझ्या देहाचा काय करीन, त्याग करीन. त्यावेळेस शुकाचार्याने परीक्षित राजाला 10 लक्षणांनी युक्त अशी भागवत कथा सांगितली. या भागवत महापुराणाचे लक्षण 10 पाठ झाले आहे. तेव्हा होते लक्षात. आता भागवत महापुराणाचे 10 लक्षण आहे, बाकीच्या पुराणांचे 5च लक्षण आहे. भागवताचे लक्षण 10: सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. आता याचे व्याख्या. सर्ग म्हणजे काय, मनाच्या संकल्पाने भगवंतांनी जी सृष्टी निर्माण केली त्याला सर्ग असं म्हणतात.
मग या सर्गामध्ये सनत कुमारांची निर्मिती केली, नारदांची केली, ऋषीमुनींची केली. स्त्री आणि पुरुषाचे सहभाग केले होते का? नाही. डोळ्यापासून अत्री ऋषी केले होते. याची सर्गात उत्पत्ती झाली. विसर्ग म्हणजे काय? ब्रह्मदेवानं जी सृष्टी निर्माण केली, स्त्री पुरुष यांच्या सहयोगाने जी सृष्टी निर्माण केली त्याला म्हणतात विसर्ग. स्थान म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्याची भगवंताची जी श्रेष्ठता सिद्ध होते त्याला स्थान असं म्हणतात. चौथं लक्षण पोषण. भगवंताची भगवत भक्तावर जी कृपा होते त्याला पोषण असं म्हणतात. या पोषण लक्षणामध्ये आपल्याला अजगराची कथा ऐकायची. पाचवं लक्षण ऊती. जीवाला पापकर्माच्या द्वारा बंधनात टाकणाऱ्या वासना त्याला ऊती म्हणतात. या ऊती लक्षणामध्ये प्रल्हादाचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. मन्वंतर. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मन्वंतर होतात. मनु आणि मनुचे पुत्र आपापले नियुक्त कर्म करतात त्याला मन्वंतर असं म्हणतात. सातवं लक्षण आहे ईशानू कथा. सूर्यवंशाचे राजे होऊन गेले त्या राजांचं चरित्र ऐकत असताना रामायण. रामचंद्र प्रभूचा जन्म. तर चंद्रवंशाचे राजे झाले त्या राजांचं वर्णन ऐकत असताना भगवान कृष्णाचा जन्म. अशा ईशानू कथा 9व्या स्कंदात आपल्याला ऐकायची आहे. दशम स्कंदामधील निरोध लक्षण. योगमायेने भगवंत शयन करतात त्यावेळेस या जीवाचा आपल्या उपाधीसह भगवंतात लीन होणं त्याला निरोध असं म्हणतात. एकंदरीत मनाच्या वृत्तीचा लय करणे त्याला निरोध असं म्हणतात. 9वं लक्षण आहे मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? अज्ञानानं केलेलं कर्तृत्व, अज्ञानानं केलेलं भोक्तृत्व या अनात्म भावाचा त्याग करून आपल्या स्वस्वरूपात लीन होणं त्याला मुक्ती असं म्हणतात. आणि आश्रय शेवटचं लक्षण. चराचर जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्या तत्वाने प्रकाशित होतो तेच तत्व जगाचा काय आहे? आश्रय आहे आणि तो म्हणजे परमात्मा. असे 10 लक्षण या द्वितीय स्कंदामध्ये आपण ऐकले. आणि आपल्या कथेची वेळ आता किती वाजले पहा बरं? 5:30. आपल्या कथेची वेळ संपली. आपल्या कथेला इथेच पूर्ण विराम. आता आपलं भागवत खरं उद्यापासून सुरू होणार आहे 10 लक्षणांनी युक्त. या प्रथम स्कंद आणि द्वितीय स्कंदामध्ये आपण फक्त प्रस्थान पाहिलं. भागवत सांगण्याचा अधिकारी वक्ता कोण, अधिकारी श्रोता कोण, त्यांचं जन्मकर्म आपण पाहिलं. सृष्टीची उत्पत्ती आणि 10 लक्षणांनी युक्त अशी भागवत कथा. आता उद्यापासून तृतीय स्कंदामध्ये सर्व लक्षणाचा विचार आपल्याला करायचा आहे. तर आपल्या कथेला इथेच पूर्ण विराम. उद्या परत आपली कथा दुपारी 1 वाजता, परंतु राईट टाइम 1 वाजता तुम्ही त्याच्या आधी आले ते काय हरकत नाही. आपली कथा 1 वाजता सुरू होईल. आता थोडस नामस्मरण करू आपण. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. हरि हरि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.
हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. लगेच आरतीची तयारी करा या लवकर. आरतीचे कागद द्या. नाहीतरी आता तुम्ही पुढे निघून जा, येईल कारण मला तुमच्याबरोबर चालायला जमणार नाही. काळी पेटी कुठे आहे? लावा ना. हो हो भागवताचीच फक्त. हो हो त्याचं काही येणार नाही, त्यावर मी कोण करतो त्याच्या तोंडाला मारतो. शंख वाजवत आहे. उद्यापासून नाही. जय हो जय श्री आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. श्रीशुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले चरिता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ साधुर से सोधर. आत्मा राम मुनी सकल मुनि झाले जन सफल. महापर्वणी आई रवणी क्षीर धरणी भव जल तरणी.
जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता व्यासांची वाणी सात हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी स्वाद सेविका भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्पता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जने भरित विहरे हरिवंश विचित्त श्लोक सुखमले संपदि जकुले सेवुनि रमले आनहर फले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा पडले ना कोणाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा परिवल संतांचा गणगोंडाचा स्वयंवरेचा भव्य जनांचा रवी अनरेचा कमळता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण आनंद होता या शरणा अजित करे जन्म मरण कृपा पदाती श्रीरे शांती नाकरी वदती राम पदिते माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आपला गौरम करुणावतारम संसारसारम बुधयंगहरम पदावसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला कवतालिकायै कपालमालाङ्कितशेखराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूरगौरेण मनोहरेण सुवर्णपात्रोत्तम संस्कृतेन प्रदीप्त भासो सत्संगतेन निरञ्जनं तेजवधीशपूर्वं कर्पूरदीपं मनोहरं प्रभो ददामि देववरं प्रसीद पापान्धकारं त्वरितं निवारय प्रज्ञानदीपं मनसि प्रदीपय चन्द्रादित्यै च धरणिर्विद्युदग्नि तथैव च त्वमेव सर्वलोकेष्यम् आशिकीं प्रतिकर्यतां कर्पूरार्ति निरञ्जनं समर्पयामि हरिमलोटङ्गन वन्देन चरणा गोयान पारिण विपतुते त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणापि समर्पयामि अच्युतं केशवं रामाधरं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं पिता वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय, आदि शक्ति मुक्ताबाई की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की जय, सद्गुरु जंगजी महाराज की जय, सद्गुरु राजाराम शास्त्री महाराज की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, गीता माता की जय, भारत माता की जय, धर्म का अधर्म का प्राणियों में विश्व का हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुख आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचा भला कर, कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात थंड राहू दे. हर हर महादेव. गणपती पुढे ठेवा आणि आता हे बंद करा दादा, नाही तर ते चालू करा. दादा दादा हे बंद करणं लागतं. पाहिजे मला हे माईक पण बंद करा. हो करतो.